तिकडे परळीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून गुन्हेगारांचं उदात्तीकरण झाल्याचं पाहायला मिळालं। बबन गीतेचा फोटो प्रत्येक बॅनरवर लावा, पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी हे फरमान सोडले। त्यांचा वाल्मिक कराड तर आपला बबन गीते असं त्यांनी म्हटलेलं आहे। बीडच्या परळीमध्ये गुन्हेगारांचं राजकीय पक्षांकडून उदात्तीकरण सुरू आहे की काय असा सवाल आता उपस्थित होतो, कारण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यानं प्रत्येक बॅनरवर बबन गीतेचा फोटो लावा असे फरमानच काढले। पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी या सूचना दिल्या। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातल्या बैठकीत बोलताना त्यांनी हे अजब फरमान काढले। यावेळी कार्यकर्त्यांनी सुद्धा बबन गीते तुम आगे बढ़ो अशा घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं। बबन गीते बापू आंधळे खून प्रकरणातला आरोपी आहे। आरोपीचं असं उदात्तीकरण करणं धोक्याचं असून राजकीय पक्षच असे करत असतील तर ही फार धक्कादायक बाब आहे। जर वाल्मिक कराडचा फोटो टाकू शकते तर आपल्याला बबन भाऊ तर 100% निर्दोष आहे। बबन भाऊ 100% निर्दोष आहे। तुम्हाला आम्हाला माहिती, या पुढे अध्यक्षाच्या वतीने मी सरचिटणीस या नात्याने तालुका अध्यक्षाला सूचना करतो, शहराध्यक्षाला सूचना की बबन भाऊचा फोटो प्रत्येक बॅनरवर यापुढे दिसला पाहिजे।